एवढे लाड चालले तरी अक्षयच्या अमृताचा चेहरा का उतरलाय? हा काय ग? काय साक्षी मिळालं? ज्याची भीती होती तेच झालंय. काकू म्हणतायत ते लेटर सापडत नाहीये, हरवलंय. चल चल, असं कसं हरवलं? शक्यच नाहीये. शक्य नाहीच आहे. इतकं इम्पॉर्टंट लेटर त्यांनी हरवणं शक्यच नाही. उलट त्याचा वापर करण्यासाठी त्यांनी कुठेतरी लपवून ठेवलं असणार आहे आणि आपल्याला सांगताना हेच सांगतायत की ते हरवलं. अक्षय ह्याच्यावरती आपण काही बोलूही शकत नाही रे. हरवलं म्हणल्यावर होच म्हणावं लागणार आहे ना आपल्याला. काय हरवलंय? काय रे? काय म्हणते? काय हरवलंय? नाही माई, अगं ते माझे काही डॉक्युमेंट्स मला मिळत नाहीयेत. अगो बाई, फार महत्वाचे आहेत का? नाही, विशेष नाही. विशेष नाही, ते एवढे काही महत्वाचे नाहीयेत. पण मग दोघं इतकं टेन्शन मध्ये का दिसतंय? काय अमृता? नाही. नक्की? हो. हे बघ अक्षय, अरे काही प्रॉब्लेम असेल तर सांगा की मनमोकळेपणानं. कुठलाही प्रॉब्लेम आधी घरातल्यांना सांगावा, म्हणजे अर्ध ओझं कमी होतं. माई, तसं काही असं तर खरंच सांगितलं असतं, पण तसं काही नाहीये. अक्षय, आपण आपला प्रॉब्लेम कितीही लपवण्याचा प्रयत्न केला ना, तरी कधी ना कधीतरी तो घरच्यांच्या समोर येतोच. तेव्हा तो आपण स्वतःच सांगून टाकावा ना. फार फार तर काय होईल, घरची माणसं ओरडतील, चिडतील, पण तुमचा प्रॉब्लेम स्वतःचा समजून तो सोडवायला तुम्हाला मदतही करतील. हो माई, म्हणजे अगं तसं काही असतं ना तर खरंच सांगितलं असतं, पण खरंच काही प्रॉब्लेम नाही. नक्की अमृता? ठीक आहे, चला मग आता गुढीपाडव्याची तयारी सुरू करूया आपण. हा. आणि नवीन वर्ष आहे, तेव्हा आपण दणक्यात साजरा करूया गुढीपाडवा. चांगला थाटामाटात साजरा करूया. सगळं कसं छान घडतंय आपल्या घरात. स्वागत तर माझ्या भाषणाचं करायचंय तुम्हाला. थोड्याच वेळात मोठी घोषणा करणार आहे मी. गुढीपाडवा, नवीन वर्ष सगळं उडून जाणार आहे या घोषणेने. आणि तुमचा पहिला पाडवा आहे हा. छान नटा दोघे जण. आणि तुझे सगळे दागिने माझ्या लॉकर मध्ये, ते न्यायला ये माझ्याकडे. आणि माझा एखादा दागिना तुला घालावा असं वाटला ना तर जरूर घाल हो. आणि हो, कपडे सुद्धा बघून ठेवा आधीच. इस्त्री वगैरे करायची असेल ना तर वेळेवर करून ठेव. आयत्याला घाई घाई नको व्हायला. तुम्हाला दोघांना सकाळी लवकर उठायचे त्या दिवशी, कळलं ना? हा, चला तयारी करूया.
बघत काय बसलायस तिच्याकडे? चला तयारीला लागा आता. भाग्यश्री येऊ का ग? दागिने घाला, नवीन कपडे घाला, तमाशा तर होणारच आहे. सगळ्यांना मोफत प्रवेश, गाडग्यांच्या घरात रंगणारे एक जबरदस्त तमाशा, गुढीपाडव्याचा तमाशा 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 तमाशा. लग्नानंतरची पहिली गुढी उभारणारात ना? खरी गुढी तर माझ्या हातात आहे. बघा कशी उभारते ती. अमृता यार, मजा आहे पण तुझी है ना? माईने चक्क स्वतःचा दागिना तुला ऑफर केलाय यार. मस्त. अक्षय, माझं या सगळ्यात लक्ष नाहीये. मला कसं तरी होतंय रे अक्षय. एक मिनिट थांब. हे घे. कसं तरी होतंय ना? हे घे. पाणी पी, बरं वाटेल. मला पाणी नकोय, मला सोल्युशन दे. अरे अक्षय, आपले डिवोर्स पेपर्स फाईल झाल्याचे पेपर्स वसुधा काकूंच्या ताब्यात आहेत. इतकी स्फोटक गोष्ट वसुधा काकूंच्या रूम मध्ये. अरे हा विचार सुद्धा किती डेंजरस आहे. नाही अक्षय, आपल्याला काहीतरी करायला हवं. हे बघ, आपल्या हातून अजून वेळ गेलेली नाहीये. वसुधा काकू अजून माईन पर्यंत पोहोचल्या नाहीयेत. त्या जायच्या आधी आपणच माईनकडे जाऊया आणि सगळं खरं खरं सांगून टाकूया. म्हणजे ऐन वेळेला उगाचच तमाशा नको रे व्हायला. काय म्हणणं आहे तुझं? माईला सगळं खरं खरं सांगूया? हे वेडी आहेस तू? तुला काय वाटतं माई सगळं सहन करेल? दुसऱ्या क्षणी ती आपल्या घरातून बाहेर काढेल. आणि हे सगळं घडेल गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर या घरात. हो, पण अक्षय, त्याच गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर जर ही गोष्ट चुकीच्या पद्धतीने वसुधा काकूंकडून माईन समोर आली तर माईनचा आपल्यावरचा विश्वास उडेल. आणि शिवाय अक्षय, सगळे संदर्भही आता बदललेत ना. म्हणजे आपण डिवोर्स जरी फाईल केला असला तरी आपण पुढे जाणार नाही आहोत. तर स्वतःहून सांगायला काय हरकत आहे ना? बरोबर बोलते ना मी? बदललंय ना सगळं? हे बघ, पण आत्ताच घरातला माहोल बघितलास का तू? वेगळा आहे ना. ही योग्य वेळ नाही आहे अमृता हे सगळं सांगण्याची. पण अक्षय, ऐक ना अमृता, हे बघ, मला पण प्रेशर आलं या सगळ्या गोष्टीचं. पण ना आता आपण यार फक्त आणि फक्त ना गुढीपाडव्यावर कॉन्सन्ट्रेट करूया. हा, बघू काय होतंय ते. मला सांग, तू कुठल्या रंगाची साडी नेसणार आहेस? असं करायचं का, तुझी साडी मी निवडतो, माझे कपडे तू निवड. हा, मी साडी आणि कपडे दोन्ही घेऊन आलो. बघ, ए वसुधा, काय पत्ते मांडून बसलीयस? मला जरा मदत कर ना हिशोब मांडायला. उलट तुम्हीच मला मदत करा. माईना घरात पत्ते खेळलेले आवडत नाहीत. सारखं आपलं माई 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 माई, कान किटले आता माझे माईचं कौतुक ऐकून. पण आता मीच डाव जिंकणार आहे. मला सांगा, मला एक सांगा, हे काय आहे? इस्पिकचा राजा. ते तुमच्यासाठी. माझ्यासाठी हे अण्णा आहेत, अण्णा. हे अण्णा का? राजा आता अण्णा आहेत असं म्हटल्यावर तुम्हाला वाटेल की ही इस्पिकची राणी म्हणजे तुमची माई नव्हे. माई म्हणजे हे एक्का. सगळ्या घरादारावर राज्य करणाऱ्या आणि 25 वर्षापूर्वी आपल्याला घराबाहेर काढणाऱ्या. वसुधा, तुम्ही विसरला असाल, पण मी नाही विसरलेले.
तुम्हाला, मला आणि माझ्या एवढ्याशा आनंदाला घराबाहेर काढलं होतं या तुमच्या माईंनी. तळेगावच्या फ्लॅटवर राहायला पाठवलं होतं. आणि किती? थोडं का नाही हो, 4 वर्ष. आणि का? तर कोण कुठली ती पौर्णिमा साने, तिने तुमच्या विरुद्ध तक्रार केली होती की तुम्ही दागिन्यात फसवलं म्हणून. यांना फार ना आम्ही गाडगेंची बदनामी होते, त्यांची बदनामी होते म्हणून आपल्याला शिक्षा. माईंच्या मध्ये नकळत घडते ती चूक आणि जाणीवपूर्वक घडतं ना तो गुन्हा. म्हणून चुकीला माफी आहे, गुन्ह्याला शिक्षा. म्हणून शिक्षा केली तुमच्या माईंनी. काय चूक होते आमच्या दोघांची? 4 वर्ष घरापासून आणि आपल्या पिढीपासून लांब राहिलो आपण सगळे. माझा आनंद पहिला नातू आहे ना माईंचा आणि अण्णांचा. मग निदान त्याच्याकडे बघून तरी वागायला पाहिजे होतं. नाही, यांना माणसांपेक्षा नियम महत्वाचे ना. नियमाचं पालन झालं पाहिजे. जर तेव्हाच मोठं मन दाखवलं असतं ना तुमच्या माईंनी आणि माफ केलं असतं आपल्या सगळ्यांना, तर आज सुद्धा आपण त्याच उपकाराच्या ओझ्याखाली राहिलो असतो आणि नाकासमोर सरळ वागलो असतो. तो चटकाना अजून चरचरतोय माझ्या काळजात. अजून 4 वर्षानंतर परत आलो आपण. पण जेव्हा परत आलो ना दिनकरराव, तेव्हा आपल्यापेक्षा धाकटे असलेले तो देवदत्त, ती मृदुला आणि तो अक्षय आपल्यापेक्षा थोरले झालेले होते. आणि असं काय मागितलं होतं तो तुम्ही अण्णांकडे सांगा? एक छोटेखानी का होईना, मी वेगळी पेढी काढतो, मी माझं स्वतंत्र चालवतो, एवढंच म्हणणं होतं ना तुमचं. काय म्हणाले होते तेव्हा माई आणि अण्णा? नाही, आपली परंपरा काय आहे, आपलं एकत्र कुटुंब आहे, असं नाही करायचं. ही पेढी ना, हीच तुझी समज आणि चालव. म्हणूनच आजही अण्णाच बसलेत पेढीवर. तुम्हाला कुठलाही स्वतंत्र अधिकार नाहीये. आजही दिवसभराचा सगळा हिशोब तुम्हाला तुमच्या धाकट्या भावाला देवदत्तला द्यावा लागतो. तुमचं जाऊ दे हो, माझा आनंद त्याचं काय? तोही पेढीवरचा नोकरच तुमच्यासारखा. तुम्ही दोघही बापले नुसते नावाचे मालक आहात. नावाचे म्हणजे घाडगे लावले ना म्हणून म्हणायला. नोकरी करायची होती अनंताला. माईनी सांगितलं नाही, आपली परंपरा काय आहे, आपली पेढी आहे ना ती सांभाळायची, नोकरी बिकरी नाही. नाही केली नोकरी अनंतानी. पण यांचा लाडका अक्षय, त्याने आधीही गुण उधळले, आताही उधळतोय, तरी सुद्धा माई काय म्हणतात, माझा अक्षय. त्याने विचारलं, माई मी नोकरी करतो. हो हो. तेव्हा नाही आल्या त्यांच्या परंपरा एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये. आणि दुसरी ती नकटी अमृता. माईंसाठी तर काय, ती तर सद्गुणांचा पुतळाच आहे. ती बदामची राणी आणि आपण सगळे फडतूस, दुर्री तिर्री फडतूस. पण त्यांच्या एक लक्षात आलेलं नाहीये, हुकमाची असेल ना तर ही दुर्री तिर्री सुद्धा राजा आणि राणीची कत्तल करू शकते. आणि आता तर हुकूम आलाय माझ्या हातात. त्यासाठी मला फक्त तुमची साथ हवी. तुझं अगदी बरोबर आहे. मी आहे तुझ्या बरोबर. अख्ख्या घरासमोर त्या अक्षय अमृताला घराबाहेर काढायचं. त्याशिवाय नाही माझा जीव शांत व्हायचा. काय आई, हात दुखतोय, सोडा ना. अगं ये वसुधा, तिचा हात कशाला परिकळते, सोड ना. चोरून ऐकते. नाही आई,
माईनी तुम्हाला बोलवलं म्हणून मी आले होते सांगायला. हो मोठी कुरिअर सर्व्हिस नाही. आधी राजा राणीला बोलवायला जाते नंतर दुर्रीतिरीला बोलवायला येते ही. आई तुम्ही काय बोलताय काहीच कळत नाहीये. बाहेरून चोरून ऐकत होतीस ते बरोबर कळलं. नाही नाही आई मी काहीच नाही ऐकले. मी तुम्हाला बोलवायला येत होते तेवढ्यात तुम्ही दरवाजा उघडला. मी खरंच काही नाही ऐकलं. त्याची शहानिशा तर मी करेनच नंतर, पण जे काय ऐकलेस ते जर इथून तोंडातून बाहेर आलं ना, इकडचा गाल तिकडे करून ठेवीन मी. बॅग भरून कायमची माहेरी पाठवीन आणि माझ्या अनंताचं दुसरं लग्न करून देईन. लक्षात आलं काय सांगते? चला आता तुमच्या पूज्यमाई काय म्हणतात ते ऐकूया. मी आले. शर्मिष्ठा ठीक आहे, अजून फुलं पिवळ्या रंगाचीच करा फक्त, झेंडूची नंतर करू. मृदुला चक्का टांगलायस का ग? शमाई तुमच्या समोरच टांगला, विसरलात का काय? हे बघ असं होतं बघ अलीकडे, विसरायलाच होतं, काही लक्षात राहत नाही माझ्या. नाही माई, तुमची मेमरी एकदम शार्प आहे, तल्लख आहे एकदम. अगदी बरोबर आहे हिचं. एवढ्या मोठ्या घराचा डोलारा सांभाळायचा म्हणजे स्मरणशक्ती एकदम तल्लख पाहिजेच. माझी आहे हा. मग काही काही गोष्टी तर अशा काही कोरल्या गेल्यात ना माझ्या मनावर की विचारू नकोस. माई काय वेळेला ही काय बोलते ना काहीच कळत नाही. माई उद्या तू श्रीखंड करणारीस की आणखी काही? घ्या हलवायाच्या घरावर तुळशी पत्र. मला विचारते फक्त श्रीखंडच करणारेस का? अगे सांग की तुला गुलाबजाम करायचे ते कर. हो गुलाबजाम. मी नाही 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 नाही, नको नको, नेक्स्ट टाइम. बरं माई, मला तुझा हार हवाय उद्या, मला घालायचाय. तेवढं सोडून दुसरं काहीही मागो माझ्याकडे, का? कारण तो हार मी फक्त माझ्या अक्षयच्या अमृतासाठी ठेवलाय. ओ, एका मुलीचे खूप लाड चाललेत. एवढे लाड चालले तरी अक्षयच्या अमृताचा चेहरा का उतरलाय? हा काय ग? एवढं कोण कौतुक करतायत तुझं? चेहरा का पडला तुझा? नाही कुठे काय, काहीच नाही. वसुधा का ग तिच्या मागे लागतेस? तर ते जाऊ दे माई, उद्या श्रीखंडामध्ये वेलची घालायची का जायफळ? त्याचं फरमान उद्या सकाळी सुटेल अण्णांकडून. अगो बाई बरं झालं आठवण केलीस आता. उद्या अण्णांना मठ्ठा हवाय. चल दही विरजूया आपण. चल. अरे बापरे, चला शमू तू पण चल ग आमच्या मदतीला. नाही माई, नाही नाही सगळं शिकून घ्या आता. विरजण कसं लावायचं कुणाला येत नाही. सासरीला हसतील आपल्याला. मग उठ उठ चल 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 चल. तू कर ग हार. हे बघ चला. झेंडूच्या फुलांचा कर. हा? चल आयशी चला. नुसती. हा. अख्ख्या घरासमोर त्या अक्षय अमृताला घराबाहेर काढायचं, त्याशिवाय नाही माझा जीव शांत व्हायचा. हे लंबू, हे लंबू, काय ग समोर एवढी सासू बसलीये, तिला काही पाणी बिणी विचारशील की नाही? जा जा जा, माझ्यासाठी ना फ्रीज मधलं मस्त गार पाणी घेऊन ये जा. काय ग नकटे, लिफाफ्यापायी उतरलाय का तुझा चेहरा? असं काय आहे ग त्या लिफाफ्यात? बाय द वे,
तुझ्या लाडक्या बेबी आत्यांनी लिफाफा उघडून दिला हा मला. देईन ना, सापडला की लिफाफा देईन तुला, तुझ्याच हातात देईन. आता कळलं ना तुला? त्या पत्रात काय आहे ते मला कळलंय. आणि तुला हेही कळलं असेल की मी तुला घराबाहेर काढल्याशिवाय राहणार नाही. अरे डिवोर्सच्या लेटेस्ट अक्नॉलेजमेंट अजूनही वसुधा काकूंच्या रूम मध्ये आहे. या विचारानेच मला झोप नाही लागणार रे. एवढी का काळजी करते? सोड ना. काय अक्षय, मला ना आता टोटलच लागत नाहीये. म्हणजे आता मला दोन गोष्टींचं आश्चर्य वाटतंय. एक की वसुधा काकू अजूनही इतक्या गप्प कशा काय आहेत, आणि दुसरी गोष्ट की त्या कधीही कुठेही काहीही बोलतील हे तुला माहिती असून तू इतका बिनधास्त आणि कॉन्फिडंट कसा काय आहेस? हो, कारण आहे मी कॉन्फिडेंट. मी ठरवून टाकलंय अमृता,